आज आपण बनवणार आहे इडली सांबार, ते पण माझ्या स्टाईलमध्ये. तर बघा, इडली सांबारसाठी लागणारे इकडं मी तांदूळ घेतलेला आहे, त्यानंतर उडदाची डाळ घेतलेली आहे. तर इकडं बघा मी 1.5 ग्लास तांदूळ घेतलेला आहे आणि जेवढं तांदूळ घेतलेलं आहे त्याच्या अर्ध्या मापाने उडीद डाळ घ्यायची आहे. तर बघा इकडं मी 1.5 ग्लास तांदूळ घेतलं होतं, त्याच्या अर्ध्या मापाने इकडं उडीद डाळ घेतलेली आहे. आता याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे उडीद डाळाला आणि तांदूळाला 4 ते 5 तास स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर 7 ते 8 घंटे मस्त भिजत ठेवायचं आहे. ह्या डाळींना मस्त भिजल्यावरती मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर मग आपले डाळ मस्त भिजलेले आहेत. त्यानंतर मग हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग ह्या पातेल्यामध्ये सगळे डाळ आणि तांदूळ आपण असं वाटून घेणार आहे आणि परत 7 ते 8 घंटे भिजत ठेवायचं आहे. थोडंसं मीठ टाकून मी परत 7 ते 8 घंटे भिजत ठेवलेलं आहे याला. त्याच्यानंतर बघा मग मी इकडं चटणी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर बघा चटणीमध्ये मी हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे आणि ओलं खोबरं घातलेलं आहे आणि जिरी मोहरीचा तडका दिलेला आहे. फुल रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मग मी इकडं इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावरून बघा आपण तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडल्या निघायला प्रॉब्लेम होत नाही, खूप छान निघतात, मस्त निघतात पटकन. तर बघा इकडं मी तेल लावून घेतलेलं आहे भांड्याला सगळ्या. त्यानंतर मग मी इकडं बेटर टाकून घेत आहे भांड्यावरती आणि इकडं कढईमध्ये मी पाणी घेतलं होतं. आता ह्या दोन्ही पण थाळ्या आपण कढईमध्ये ठेवून घेऊ आणि गॅस चालू केलेल्या गॅसवरती 5 ते 6 मिनटं मस्त कुक करून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडं सांबारची तयारी करून घेऊ आपण. तर बघा इकडं मी डाळ घेतलेली आहे, 2 ते 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा मग मी बटाटा टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हे 7 ते 8 मिनटं मस्त लो टू मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इकडं आपली डाळ मस्त शिजलेली आहे. आता याला थोडं टोमॅटो वगैरे त्याच्यात मॅच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडं अद्रक लसूण बारीक करून घेऊ आपण मिक्सरला. तर बघा इकडं तोपर्यंत मग मी कढई ठेवली होती गॅसवरती. कढई गरम झालेली आहे आपली. आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आणि आपण जे अद्रक लसूण वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर जिरी मोहरी टाकायची आहे आणि आम्ही बारीक कांदा कापून घेतलेला आहे. तो कांदा याच्यामध्ये मस्त एक सोनेरी कलर होईपर्यंत मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तर बघा कांदा पण टाकलेला आहे मी. त्यानंतर आता आपल्या कांद्याला मस्त सोनेरी कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ. त्यानंतर मग आपण जे डाळीमध्ये सगळ्या भाज्या उकडून घेतल्या होत्या त्या ह्याच्यात टाकणार आहे. तर बघा लाल तिखट टाकलेलं आहे मी आणि सांबार मसाला टाकलेला आहे आणि आपल्या डाळ सगळी मिक्स करून घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये टाकून दिलेली आहे. तर आपली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडतात का नक्की सांगा.